झालीच पाहिजे, सर्व आरोपींना फाशी झालीच पाहिजे, झालीच पाहिजे, माधुरचोदवालेला फाशी झालीच पाहिजे, संतोष गुन्हेला मुर्दाबाद 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 धनंजय मुंडे मुर्दाबाद 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 धनंजय मुंडे मुर्दाबाद मुंडेवर पाय पडळीचं करायचं काय खाली मुंडेवर पाय करायचं काय खाली मुंडेवर पाय मुर्दाबाद मुंडे मुर्दाबाद धनंजय मुंडे टीचर दोन थांबला झालाच पाहिजे धनंजय मुंडे टीचर दोन थांबला मुर्दाबाद मुर्दाबाद धनंजय मुंडे मुर्दाबाद 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 धनंजय मुंडे मुर्दाबाद मुर्दाबाद धनंजय मुंडे मुर्दाबाद सर काय आज आम्ही लातूरला छत्रपती शिवाजी महाराज चौकात निदर्शने केलेले आहेत. हे प्रतिकात्मक होते कारण आज धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला. त्यांना लक्षात आलेलं आहे की पूर्ण महाराष्ट्र रस्त्यावर उतरतोय आणि त्यावेळेस त्यांनी संवेदनशीलाची भाषा वापरून राजीनामा दिलाय. माझा प्रश्न असा आहे की 3 महिने झाला हा व्हिडिओ सरकारवर गृहमंत्र्याकडे होता. त्यावेळेस त्यांनी हा व्हिडिओ पाहिल्यावर त्यांच्या संवेदना कुठे गेल्या होत्या? 3 महिने ते का थांबले? हा माझा प्रश्न आहे गृहमंत्र्यांना. आज समाज पूर्ण महाराष्ट्रातला लोकांच्या भावना भडकल्यावर राजीनामा घेतो. मुळात जर पाहिलं तुम्ही तर धनंजय मुंडे हा या खंडणीतून मोठा झालेला माणूस आहे. खंडणीखोर माणसाला मंत्री करणं हे पहिली चूक अजित पवार यांची आहे, मुख्यमंत्र्यांची आहे आणि इतका दिवस ठेवलंय. बाकी जर पाहिलं तर हे सगळं महाराष्ट्रातलं वातावरण बिघडवण्याचं काम या धनंजय मुंडेंनी केलेलं आहे. ओबीसी मराठा आंदोलन पेटवण्याचं काम महाराष्ट्रात फक्त परळीतूनच झालेलं आहे. आजची आमची मागणी असं आहे की हा जो मूळ गुन्हा झालेला आहे याचा मूळ सूत्रधार हा धनंजय मुंडे आहेत आणि त्यांच्यावर गुन्हा नोंद झाला पाहिजे. वाल्मिकांना हा धनंजय मुंडेचा पाळीव कुत्रा आहे हे सगळ्यांना माहिती आहे. तो खंडणी गोळा करतो, पण कुणासाठी गोळा करतो हे फक्त मग मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जर सोडलं तर महाराष्ट्रातल्या लहानात लहान लेकरापासून म्हाताऱ्यापर्यंत बाया पोरीसहित सगळ्यांना माहिती आहे की वाल्मिकांना खंडणी कुणामुळे गोळा करतो तर ती धनंजय मुंडेमुळे गोळा करतो. आणि परळीत इलेक्शन कसे झालेत हे जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला त्या खंडणीचं मूळ सापडेल. आमदारकीचा राजीनामा दिला पाहिजे आणि परळीत फक्त सरकार जर सोडलं तर सर्वसामान्य माणसाला विचारा. हे इलेक्शन हायजॅक केलेलं आहे, बोगस मतदानावर झालेलं आहे आणि पैशावर झालेला आहे आणि तोच पैसा खंडणीचा आहे आणि त्याच खंडणीतून हे गुन्हा झालेला आहे. त्याच्यामुळे मुख्य आरोपी हे धनंजय मुंडे झाले पाहिजेत ही आमची मागणी आहे आणि त्यांना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. सामान्यांना वेगळा न्याय आणि मंत्रिपदावर असणाऱ्या मोठ्या माणसाला वेगळा न्याय महाराष्ट्रात आम्ही खपून घेणार नाही.